नमस्कार सगळ्यांना. कसे आहात मग सगळे? तर मित्रांनो, आज लवकर आले म्हणून लवकर व्हिडिओ बनवते. तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा काय होतं, कधी कधी मनाला कोणत्या एखाद्या गोष्टीचं वाईट वाटतं, कधी एकटं पडल्यासारखं वाटतं, खूप वाईट वाटतं. सगळे असून पण असतात काही वाईट वाटण्याचे कारणं. कधी काय पैशा पाण्याचे टेन्शन असतं किंवा कधी अनेक काही टेन्शन असतात. पण त्यातून पण लई सगळ्याचा विचार करत बसण्यापेक्षा ना स्वतःचा पण विचार करायचा कधी तुम्ही लई बेकार आहे वगैरे. माणसाला सरळ रस्त्याने चालू देत नाही आणि आडव्या रस्त्याने चालू देत नाही. जास्त सगळ्याची टेन्शन घेऊन बसस तर स्वतःकडे थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. कितीही करा कोणासाठी, प्रत्येकाचे मन जपा, प्रत्येकाला आपलं माना, सगळ्यांसाठी झटा. शिवाय काय होतं, जे करतं माणूस असतं ना त्याच्याकडेच बोट उचललं जातं आणि मग ते आपल्या डोक्यात कधी येतं, वेळ निघून गेलेला असतो तेव्हा नंतर आपल्या डोक्यात येतं. त्याच्यासाठी ना आधीच थोडासा विचार करायचा. माणसं ओळखाय शिकायची. अरे आपण ह्यांच्यासाठी एवढं करतो, की ह्यांना एवढा जीव लावतो, तरी पण ती व्यक्ती आपल्यासाठी म्हणजे आपल्या पाठीमागं उभा राहत नाही. तिथं ना बोलणं कमी करायचं का. लोक कसे येतं, गरज पडली तरच आपले मानणार आहेत. गरज संपली ना तुम्ही कोण ना आम्ही कोण ओळखणार पण नाही. पहिलं वेगळं होतं, 20-25 वर्षाचा काळ वेगळा होता आणि निदान आपलेपणा तरी होता. पण आता तसं नाही. आता तुम्ही कोण ना आम्ही कोण, काम झालं तुम्ही कोण ना आम्ही कोण असं आहे. त्याच्यासाठी ना कोणासाठी काय करायचं आणि कोणाला खरं बोलायचं आणि कोणाला खोटं बोलायचं हे समजत नाही. तुम्ही म्हणत असताना ताई आज का अशा बोलतात, असतात काही गोष्टी सांगण्यासारखे, यांना सांगण्यासारखे. पण एक सांग, कोणीच कोणाचं नाही. मुलं झालं जे पण असेल ते सगळे आपापल्या तालावर चालतात. एक आपलं कर्तव्य आहे, ते कर्तव्य पुढं न्यायचं, ते काम आहे. आणि हे जीवन आहे, कुठेतरी जगायचं. खरं आहे का? आयुष्यात चालत राहतं, पण कधी ना स्वतःकडे पण लक्ष द्यायचं. गरजेपुरतं बोलणारे लोक, गरजेपुरतं आपल्या जवळ करणारे लोक, हे लोकांपासून ना थोडंसं लांब राहायचं. कारण की त्यांचं पण लक्षात यावं की ह्यांनी आपल्यासाठी किती केलं आणि आपल्यासाठी किती झटलं. त्यांचं पण लक्षात आलं पाहिजे. पण नाही, काही जणांच्या लक्षात येत नाही. जमानाच बदलला आहे आता. सगळंच बदललं. खरं खोटं काही राहिलेलं नाही. नातं खरं खोटं काही राहिलेलं नाही. आज का असा व्हिडिओ बनवत असाल ना, अशा गोष्टी तुम्ही कधी काय तुम्हाला बोलत नाही. त्यातून पण कधीतरी असं थोडंसं कधीतरी कुठंतरी मनाला खटकले जाते गोष्ट, म्हणून मी बनवलं व्हिडिओ. जास्त काय मला सांगू वाटत नाही, बोलू वाटत नाही, घरातल्या गोष्टी जास्त नाही. पण चला, बरोबर ना? व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये सांगा. जास्त मोठा नाही व्हिडिओ बनवला, छोटाच बनवला. ज्यांना समजेल त्यांना समजेल मला काय म्हणायचं, बरोबर ना? त्याच्यासाठी ना कोणाला आपलं म्हणणं आणि आपलं म्हणून जीव लावणं तेच चुकतं आपलं असं वाटतं.